शाळा स्वच्छता कृती आराखडा बेंचमार्किंग प्रशिक्षणाच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सत्र चौथे कोबो मोबाईल ॲप। कोबो ॲप थोडं नाविन्यपूर्ण नाव आहे। या ॲपमध्ये आपल्याला आपल्या शाळेच्या स्वच्छतेसंबंधी माहिती भरून द्यावयाची आहे। या सत्रासाठी आपल्याला 2 तज्ञ सुलभक मार्गदर्शक लाभलेले आहेत। माननीय श्री रमेश जयसिंग राठोड सर आणि माननीय श्री प्रवीण बाळासाहेब जावरकर सर। रमेश सरांचा परिचय असा की ते जिल्हा परिषद शाळा पाथरपूर तालुका धारणी येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत आणि तंत्रस्नेही शिक्षक आहेत। एक उत्तम चित्रकार आहेत, सुंदर हस्ताक्षराचे ते धनी आहेत आणि नवोपक्रमशील शिक्षक आहेत आणि ते उत्कृष्ट सुलभक आहेत। त्याचप्रमाणे माननीय श्री प्रवीण बाळासाहेब जावरकर सर, त्यांची शाळा ISO शाळा आहे। जिल्हा परिषद शाळा कान्होली दर्यापूर येथे ते कार्यरत आहेत आणि त्यांना आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे ते एक नवोपक्रमशील शिक्षक आहेत, उत्कृष्ट खेळपटू आहेत, वादक आहेत। QR कोडसाठी त्यांनी कार्य केलेले आहे आणि MA BEd त्यांचं शिक्षण आहे। तसेच ते तंत्रस्नेही प्रशिक्षणांमध्ये मेंटर म्हणून कार्य पाहतात। असे उत्कृष्ट सुलभक आपल्याला लाभलेले आहेत आणि रमेश सर आणि प्रवीण सर या दोघांचाही आपल्याला या तासिकेसाठी खूप छान उपयोग होणार आहे। तर तज्ञांनी आपले सत्र सुरू करावे अशी माझी त्यांना विनंती आहे। नमस्कार। शाळा स्वच्छता कृती आराखडा अमरावती जिल्हास्तरीय प्रशिक्षणातील बेंचमार्किंग कोबो ॲप या चौथ्या तासिकेमध्ये मी प्रवीण बाळासाहेब जावरकर, पंचायत समिती दर्यापूर, अमरावती जिल्ह्यातील समस्त अधिकारी आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींचे मनापासून स्वागत करतो। स्वच्छता असे जेथे लक्ष्मी वसे तेथे या उक्तीप्रमाणे स्वच्छतेचे अनन्यसाधारण असं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। शाळामध्ये तर विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अलीकडील या कोरोना महामारीने तर स्वच्छतेचे महत्त्व अधिकच अधोरेखित केलेले आहे। शाळामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात सद्यस्थितीला नेमक्या कोणत्या सुविधा आहेत आणि कोणत्या सुविधांची गरज आहे याची माहिती बेंचमार्किंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ज्या सुविधा कमी आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि CYDA या संस्थांमार्फत शाळांना मदत करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला शाळेतील सद्यस्थितीत स्वच्छतेच्या काय सुविधा उपलब्ध आहेत त्याचं एक निर्धारण करायचं आहे, बेंचमार्किंग करायचं आहे। त्यासाठी कोबो ॲपचा वापर आपल्याला करायचा आहे। तर या बेंचमार्किंगसाठी कोबो ॲपचा वापर कसा करायचा, कोबो ॲप काय आहे, कोबो ॲप कुठून डाउनलोड करायची, माहिती कशी भरायची, नेमकी कोणती माहिती भरायची, हे सर्व आपण PPTच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार। शाळा स्वच्छता कृती आराखडा बेंचमार्किंग प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोबो ॲपचा वापर पाहायचा आहे। सदर प्रशिक्षण हे SCRT महाराष्ट्र, युनिसेफ, CYDA आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे बेंचमार्किंग म्हणजे काय। तर बेंचमार्किंग म्हणजे आपल्या शाळेमधील स्वच्छतेच्या संदर्भात ज्या सुविधा आहेत त्याचं निर्धारण आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोबो ॲपचा वापर करायचा आहे। कोबो ॲपमध्ये आपल्याला माहिती भरून त्या माहितीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे विश्लेषणात्मक माहिती तयार होणार आहे। त्यावरून शाळांना 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार असं रेटिंग मिळणार आहे आणि त्या रेटिंगवरून आपल्याला कळणार आहे की कुठल्या शाळेत सुविधा ह्या जास्त आहेत तर कुठल्या शाळेत सुविधांचा अभाव आहे। खरं पाहता अलीकडे आपण सर्वजण आपल्या शाळा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। जो बहुतेक शाळांमध्ये सुंदर सुविधा केलेल्या आहेत, परंतु तरीही थोडा है थोडी की जरूरत आहे या उक्तीप्रमाणे आपल्या ज्या सुविधा कमी आहेत त्यांना आणखी आपल्याला वाढवायचं आहे आणि आपल्या शाळा सुंदर बनवायच्या आहे आणि त्याचसाठी या बेंचमार्किंगचा सुद्धा उपयोग होणार आहे। या बेंचमार्किंगमध्ये आपल्याला जेव्हा कळेल की आपल्या शाळेमध्ये सुविधा कमी आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन, युनिसेफ, CYDA आपल्यासाठी सोबत काम करणार आहे आणि या सुविधा आपल्या शाळेला पुरवण्यासाठी
आपल्याला काही शासकीय योजना जसे की जल जीवन मिशन असेल, पाण्याची सुविधा नसेल तर त्यामधनं आपल्याला घेता येईल. CSR फंड आहे, CSR डोनर आपल्याकडे असतात उपलब्ध. औद्योगिक क्षेत्रात ज्या औद्योगिक संघटना काम करतात त्यांचा एक CSR फंड असतो. त्याचा वापर करून सुद्धा आपल्याला आपल्या शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार आहे. आणि काही सामाजिक संस्था आहे त्यांचा सुद्धा आपल्याला वापर करून आपल्या शाळेत सुविधा उपलब्ध करण्यास सहकार्य घ्यायचं आहे. तर आपल्याला कोबो ॲप काय आहे हे पाहणं अनिवार्य आहे. तर कोबो हे एक प्रकारचं अप्लिकेशन आहे. आता अप्लिकेशन म्हटलं की आपल्याला माहित आहे मोबाईलवर आपण सर्वजण वेगवेगळ्या अप्लिकेशनचा ॲपचा वापर करत असतो. अगदी त्याचप्रमाणे अगदी सोपं असं कोबो हे एक अप्लिकेशन आहे. ज्याप्रमाणे गुगलमध्ये आपण माहिती भरतो अगदी तशीच माहिती आपल्याला या कोबो ॲपमध्ये भरायची आहे. त्यामुळे माहिती भरणे अगदी सोपे आहे. आता बघूया कोबो अप्लिकेशन आपल्याला कुठून मिळणार. आपल्याला कोबोमध्ये माहिती भरायची आहे तर मग आपल्याला हे कुठून मिळणार. आता अप्लिकेशन म्हटलं की ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करतो अशा आपल्या डोक्यात संकल्पना आहे. परंतु सदर ॲप हे आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्याची गरज नाही. तर आपल्याला हे ॲप एका स्वतंत्र अमरावती जिल्ह्याच्या लिंकद्वारे मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला लिंकद्वारे हे आपल्याला ॲप पुरवण्यात येणार आहे. पुढला प्रश्न आहे कोबो अप्लिकेशन मधील माहिती कोठे भरावी. म्हणजे ठिकाण. शक्यतो सर्व माहिती शाळेतच भरावी. याला कारण असं आहे की या ॲपमध्ये जी माहिती भरायची आहे ती सर्व माहिती आपल्या शाळेशी संबंधित आहे. त्यामुळे शाळेतले फोटोग्राफ, शाळेतली स्वच्छतेच्या संदर्भातली स्थिती आपल्याला याच्यात नोंदवायची आहे. त्यामुळे आपण ही शाळेतच भरणे योग्य राहील. परंतु काही अडचणी असेल, रेंज नसेल, इतर काही अडचणी असतील तर आपण ही सर्व माहिती आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर करून फोटोग्राफ्स आपल्या मोबाईलमध्ये घेऊन इतर कुठेही ती माहिती भरू शकतो. कोबो अप्लिकेशनमध्ये नेमकी कोणती माहिती भरायची आहे. आता आपल्याला समजलं की आपल्या शाळेची माहिती भरायची आहे कोबो अप्लिकेशनमध्ये. तर कोणती माहिती भरायची आहे. तर शाळेतील पाणी, स्वच्छता, विद्यार्थी अशा विविध गोष्टीची माहिती आपल्याला भरायची आहे. जसे पाणी असेल तर पाण्याचा नेमका कुठला स्रोत आपल्या शाळेत उपलब्ध आहे. पाणी साठवण्याचं कोणतं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का. 3 युरिनरी आणि 1 टॉयलेट याप्रमाणे असे स्वतंत्र युनिट आपल्या शाळेमध्ये आहेत का. अशा पद्धतीच्या आणि इतर अनेक माहिती ह्या 55 प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला भरायच्या आहेत. पुढील प्रश्न आहे कोबो अप्लिकेशनमध्ये माहिती कोण भरणार. तर प्रामुख्याने कोबो अप्लिकेशनमध्ये माहिती ही मुख्याध्यापकाला भरायची आहे. म्हणजेच कोबो अप्लिकेशनची माहिती हे प्राधान्यानं मुख्याध्यापक भरतील. काही अडचण असल्यास ती माहिती शिक्षक सुद्धा भरू शकतील. आणि एखाद्या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा शिक्षक नसेल तर मग ती माहिती केंद्रप्रमुख सुद्धा भरू शकतील. म्हणजे प्राधान्याने मुख्याध्यापक, नंतर शिक्षक आणि नंतर केंद्रप्रमुख सुद्धा ती माहिती भरू शकतात. माहिती कशी भरायची हे आता अतिशय महत्वाची गोष्ट आपण पाहूया. गुगल फॉर्ममध्ये ज्याप्रमाणे आपण माहिती भरतो आणि एक प्रश्न दिला असतो, त्याचे काही पर्यायी उत्तर दिले असतात, त्यातला एक टिक करून आपल्याला माहिती भरायची असते. अगदी तशीच माहिती कोबो ॲपमध्ये सुद्धा आपल्याला भरायची आहे. या ॲपमध्ये 55 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 55 प्रश्नाची आपल्याला माहिती भरायची आहे. सर्व प्रश्नांची माहिती नोंदवणे गरजेचे आहे. ज्या प्रश्नाला स्टार आहे ती माहिती भरल्याशिवाय आपली माहिती सबमिट होणार नाही. त्यामुळे सर्व प्रश्नांची माहिती नोंदवणे अनिवार्य आहे. माहिती भरताना काही प्रश्न हे एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाची माहिती जर नाही असल्यास पुढील प्रश्नाची माहिती आपल्याला भरायची नाही, किंबहुना ती भरता येणार नाही.
माहिती भरताना महत्वाची गोष्ट आहे की ती माहिती वस्तुनिष्ठ भरायची आहे आणि सद्यस्थितीमधली भरायची आहे. माहिती ऑथेंटिक अँड रिअलिस्टिक असली पाहिजे. 2 वर्षापूर्वी माझी शाळा सुंदर रंगरंगोटी केलेली असेल तेव्हा पूर्ण सुविधा माझ्या शाळेत असतील आणि आज त्या सुविधांमध्ये काही अभाव असेल. सुंदर रंगवलेली इमारत आता तेवढी सुंदर राहिली नसेल किंवा आपण नळ इतर सुविधा ज्या आपण तयार केलेल्या असतील आज त्या उपलब्ध नसतील तर आजच्या स्थितीमधली जी रिअलिस्टिक माहिती आहे तीच आपल्याला या ॲपमध्ये भरायची आहे. माहिती भरताना ज्या ठिकाणी अंक येणार आहे तिथे आपल्याला अंक नोंदवायचे असताना जर आपल्या शाळेतील माहिती निरंक असेल तर तिथे निरंक न लिहिता तिथे 0 असं लिहायचं आहे. आणि ज्या ठिकाणी शाब्दिक माहिती लिहायची आहे ते जर आपल्याला लागू नसेल तर तिथं गैर लागू असं लिहायचं आहे. निरंक लिहायचं नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट कुठलीच जागा आपल्याला रिक्त ठेवायची नाही. संख्याच्या संदर्भात निरंक असेल तर 0 लिहायचं आहे आणि शाब्दिक संदर्भात जर आपल्याला ती लागू नसेल तर निरंक न लिहिता गैर लागू असं लिहायचं आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती ही मराठीमध्ये लिहायची आहे. लक्षात घ्या. आणि यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जी माहिती भरायची आहे ती एकदाच भरायची आहे. म्हणजे माहिती भरताना पुन्हा पुन्हा माहिती भरून आपला फॉर्म 2दा भरायचा नाही. म्हणजे माहिती एकदाच सबमिट करायची आहे. म्हणजे राज्यावर आपल्याला एकदाच आपली माहिती जाईल. कोबो ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर कोबो हे ॲप्लिकेशन पूर्णतः ऑनलाईन नाही तर पूर्णतः ऑफलाईन सुद्धा नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला लिंक प्राप्त होईल तर ती लिंक ओपन करताना आपल्याला ऑनलाईन असणं गरजेचं आहे. आणि लिंक ओपन झाल्यावर जी माहिती भरायची आहे ती आपण ऑफलाईन सुद्धा भरू शकतो. आणि पुन्हा जेव्हा आपल्याला माहिती सबमिट करायची आहे तेव्हा आपल्याला ऑनलाईन असणं गरजेचं आहे. म्हणजे सदर ॲप ही पूर्णतः ऑनलाईन नाही तर पूर्णतः ऑफलाईन नाही. काही वेळेस आपल्याला ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि काही वेळेस आपल्याला ऑफलाईन असलं तरी चालेल. माहिती सेव्ह आणि सबमिट करताना महत्वाच्या सूचना आहेत. कोबो ॲपमध्ये जी माहिती आपण भरणार आहोत ती संपूर्ण माहिती एकाच वेळेस भरल्या जाईल असं सांगता येणार नाही. तर अशा वेळेस आपण अर्धवट भरलेली माहिती सेव्ह करून ठेवू शकतो. त्या ॲप्लिकेशनच्या डाव्या कोपऱ्यात आपल्याला एक फोल्डर तयार करून त्यामध्ये आपण भरलेली माहिती सेव्ह ॲज अ ड्राफ्ट म्हणून सेव्ह करून ठेवता येते आणि त्याला आपण पाहिजे त्या नावाने ते फोल्डर सेव्ह करू शकतो. पुढील वेळेस जेव्हा आपल्याला माहिती भरायची आहे तेव्हा आपण त्याच फोल्डरमध्ये उरलेल्या प्रश्नांची माहिती भरून आपण आपली माहिती सबमिट करू शकतो. सबमिट करताना रेकॉर्ड क्यूड फॉर सबमिशन असा मेसेज येईल. तर त्याला घाबरून न जाता थोडा वेळ वाट पाहावी. नंतर आपली माहिती सबमिट केल्या जाईल. आपल्या जिल्ह्याची लिंक प्राप्त झाल्यावर प्राधान्याने आपल्याला ती माहिती भरायची आहे. आता आपण इथे कोबो ॲप काय आहे, कोबो ॲप कुठून आपल्याला मिळेल, कोबो ॲपमध्ये माहिती कोण भरणार, माहिती कोणती भरायची आहे, माहिती कशी भरायची आहे, माहिती सेव्ह आणि सबमिट करतानाच्या आपण महत्वाच्या सूचना पाहिलेल्या आहे. याही उपर आपल्याला बेंच मार्किंग करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास अमरावती जिल्ह्यासाठी एक संपर्क अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांचं नाव आहे माननीय श्री कमलाकर मांडवे सर. म्हणजे आपल्याला आलेल्या समस्या तांत्रिक अडचणी आपण कमलाकर मांडवे सर यांच्याकडून सोडून घेऊ शकतो. तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9423 06 77 52. या क्रमांकावर आपण आपल्या तांत्रिक अडचणी विचारून सदर माहिती आपण भरू शकतो. यानंतर आपल्याला कोबो ॲपमध्ये नेमके 55 प्रश्न कुठले आहेत आणि ते नेमके कसे भरायचे या संदर्भात माझे मित्र श्री रमेश राठोड सर हे आपल्याशी हितगुज करणार आहे. तर मी रमेश राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला कोबो ॲपमधील असणाऱ्या 55 प्रश्नांसंदर्भात
माहिती द्यावी. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. शाळा स्वच्छता कृती आराखडा बेंच मार्किंग प्रशिक्षण या ठिकाणी आता आपण प्रत्यक्ष शाळेचं बेंच मार्किंग सुरू करणार आहोत. बेंच मार्किंग करण्याकरिता कोबो ॲप्लिकेशन अंतर्गत आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची वेगळी लिंक पाठवण्यात आलेली आहे. जिल्ह्याच्या लिंकला आपण टच केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी याप्रमाणे ब्लॉकची लिस्ट ओपन होईल. त्या ब्लॉकच्या लिस्टमधनं आपला जो तालुका असेल तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि तालुक्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामधील जे क्लस्टर आहेत त्या क्लस्टरची यादी त्या ठिकाणी येणार आहे पूर्ण खाली. त्याच्यामधली जो आपला क्लस्टर असेल तो क्लस्टर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि क्लस्टर सिलेक्ट केल्यानंतर त्या क्लस्टरमध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांची यादी त्या खाली येणार आहे. त्याच्यामधली जी आपली शाळा असेल ती शाळा आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. शाळा सिलेक्ट झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला याप्रमाणे जिओ लोकेशन घ्यायचं आहे, ज्याची ॲक्युरेसी 20 मीटरपेक्षा कमी ठेवायची आहे. म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये 20 मीटर परिसरात जाऊन आपल्याला शाळेचा जिओ लोकेशन घ्यायचं आहे. त्याकरिता आपल्या मोबाईलमधील गुगल लोकेशन आपल्याला ऑन करायचं आहे. जिओ लोकेशन घेणं कंपल्सरी नाही, ऑप्शनल आहे. ज्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांनी नाही घेतलं तरी चालतं. यानंतर एक प्रश्नावली, आता इथनं आपली प्रश्नावली सुरू होणार आहे. तर ही प्रश्नावली आपल्याला आता या ठिकाणी भरून घ्यायची आहे. याच्यामध्ये बघा, या ठिकाणी प्रश्न 1 ते 4ची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. प्रश्न पहिला, शाळेचा फोटो अपलोड करणे. आता शाळेचा फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. शाळेचा फोटो म्हणजे त्याचा दर्शनी भाग आणि त्याच्या नावासह, म्हणजे शाळा दिसली पाहिजे आणि त्याचं नाव पण दिसलं पाहिजे असा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. 2 ग्रामपंचायतीचे नाव टाकायचे आहे. प्रश्न 3 मध्ये मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे आणि प्रश्न 3.1 मध्ये माहिती भरल्याची जी तारीख आहे, ज्या दिवशी आपण माहिती भरू ती तारीख टाकायची आहे. आणि प्रश्न 4 या ठिकाणी दिलेला आहे, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव. आता जो माहिती भरत असेल किंवा जे देणार असेल त्यापैकी मुख्याध्यापक, शिक्षक किंवा इतरमध्ये आपण केंद्रप्रमुख घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5 व 6ची माहिती. प्रश्न 5 मोबाईल क्रमांक, मग माहिती भरणाऱ्याचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे. प्रश्न 6 याच्यामध्ये ईमेल भरायचा आहे. त्याच्यानंतर मग प्रश्न 6वा आहे शाळा स्तर. शाळा स्तर हा UDAS प्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे आपण प्राथमिक स्तर 1 ते 4, 1 ते 5, 1 ते 7, प्राथमिक व उच्च प्राथमिक 1 ते 8 ज्याप्रमाणे सिलेक्ट करायचो त्याचप्रमाणे योग्य दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला प्राथमिक स्तर, शाळेचा जो स्तर असेल तो सिलेक्ट करायचा आहे. ज्या प्रश्नापुढे स्टार आहे ते प्रश्न कंपल्सरी आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. ज्यांच्या पुढे स्टार नाही ते राहिले तेही राहू द्यायचे नाही, पण शक्यतो स्टारवाले प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. प्रश्न 7, 8. तर प्रश्न 7वा आहे शाळेचा प्रकार. शाळा मुलांची आहे, मुलींची आहे की मुलांची आणि मुलींची एकत्र आहे, तो पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न 8 शाळेच्या इमारतीचा प्रकार. शाळा पक्की आहे, कच्ची आहे, त्याचं जे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. प्रश्न 8.2 शाळेच्या इमारतीचा प्रकार. मग शाळेची इमारत ही 1 सत्राकरिता आहे, 2 सत्राकरिता आहे, तर तसं त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. प्रश्न 9 ते 10ची माहिती. शाळेचे ठिकाण. आता शाळा ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी. पटसंख्या, याच्यामध्ये शाळेमधील एकूण मुले किती, एकूण मुली किती हे या ठिकाणी नोंदवायचं आहे. 10.3 मध्ये किशोरवयीन मुली ज्या ठिकाणी माहिती, बघा किशोरवयीन मुलींची संख्या ज्या ठिकाणी माहिती निरंक असेल, आता प्राथमिक शाळा 1 ते 4 तिथं किशोरवयीन मुली असणार नाही, तर त्या ठिकाणी आपण माहिती 0 लिहिणार आहोत. रिकामा बॉक्स सोडायचा नाही, त्या ठिकाणी 0 लिहायचं आहे. आणि ज्या ठिकाणी किशोरवयीन मुलींची संख्या आहे ती लिहायची आहे. 1 ते 7व्या वर्गाच्या वरच्या ज्या शाळा आहेत त्यांनी किशोरवयीन मुलींची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे.
प्रश्न 11, दिव्यांग विद्यार्थ्याची संख्या. याच्यामध्ये मुले किती मुली किती जर असतील तर. त्याच्यानंतर दिव्यांगांचा प्रकार. आता दिव्यांगामध्ये प्रकार, अस्थिव्यंग किती मुले, मुली किती आणि इतर मुलं किती हे या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे 12 मध्ये. त्यानंतर आहे 13वा प्रश्न, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या. आता शाळेमध्ये शिक्षक किती आहेत, हायस्कूल खाजगी अनुदानित शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी किती आहेत, त्याची स्त्री पुरुष अशी संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे. त्या शिक्षकापैकी प्रश्न 14 मध्ये दिव्यांग शिक्षक किती आहेत, शिक्षकेतर कर्मचारी किती आहे याची संख्या आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायची आहे स्त्री पुरुष मध्ये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 ते 14 हे उपप्रश्न या ठिकाणी भरायचे आहे. ते पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आहे. या ठिकाणी माहिती आपल्याला महत्त्वाची म्हणजे योग्य ती माहिती, खरी माहिती या ठिकाणी भरायची आहे. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था आहे, जी व्यवस्था असेल, इथं 5 पर्याय दिलेले आहे. मुलांना पुरेसे पाणी उपलब्ध आहे, मुले पिण्याचे पाणी घरून घेऊन येतात, शाळेत हातपंप बोरवेल पाणी उपलब्ध आहे, बाटली बंद रिव्हर्स, जे दिलेलं आहे पाण्याच्या टाकीमध्ये साठवलेलं आहे, जे व्यवस्था असेल ती त्या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर शाळेत जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध पाण्याची स्थिती. आता बघा, जुलै ऑगस्टमध्ये पाणी शाळेमध्ये भरपूर असतं, पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाण्याची उपलब्धता ही कमी असते. त्यामुळं शाळेमध्ये उपलब्ध नाही, पूर्णतः उपलब्ध आहे, अंशतः आहे, जी स्थिती असेल जानेवारी फेब्रुवारीमधली त्या स्थितीनुसार आपल्याला ही माहिती भरायची आहे. शाळेत मार्च एप्रिल महिन्यात उपलब्ध पाण्याची स्थिती. त्याचप्रमाणे त्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारीचं आपण भरलं तसंच आपल्याला या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचं सुद्धा भरायचं आहे. प्रश्न 2, शाळेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 100 दिवसाच्या मोहिमेतून नळ पाणी पुरवठा करण्यात आला आहे का. नाही असेल तर नाही, आणि जर सर्वे झाला असेल, प्रस्ताव पाठवला असेल, जे काही असेल तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला निवडून तो भरायचा आहे. प्रश्न 2, पाण्याच्या स्रोताचा फोटो. आता या ठिकाणी जे स्रोत आपल्या शाळेमध्ये असेल पाण्याचं, विहीर असेल, हँडपंप असेल, नळ असेल, त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. प्रश्न 3, पाणी साठवण सुविधेचा फोटो. आता ज्या ठिकाणी जी स्टोरेज फॅसिलिटीज आहे आपल्या शाळेमधली, टाकी असेल, ड्रम असेल, जे असेल ते आपल्याला या ठिकाणी त्याचा सुद्धा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. प्रश्न 6, शौचालयासाठी वापरायच्या पाण्याचा स्रोत. आता शौचालयासाठी आपण कोणतं पाणी वापरणार आहोत, पाणी उपलब्ध नाही, शौचालयाजवळ हातपंप, पाण्याची बादली, जे काही असेल ते त्या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. प्रश्न 7, पाणी गुणवत्ता परीक्षणाचा अहवाल शाळेत उपलब्ध आहे का. होय असेल तर होय आणि नाही असेल तर नाही. किंवा प्रश्न आता या ठिकाणी 8वा आहे, स्वच्छतागृहाच्या वापरानंतर हात धुण्यासाठी पाण्याची उपलब्धता. मग पाणी उपलब्ध नाही, हातपंप जे असेल ते त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. प्रश्न 9, मध्यान्ह भोजन जेवणापूर्वी विद्यार्थी व स्वयंपाकी यांच्यासाठी हात धुण्याची पाण्याची उपलब्धता. आता उपलब्ध असेल तर उपलब्ध, जे काही हातपंप वगैरे नळाद्वारे जसं असेल ते त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे. स्वयंपाकगृहातील स्वच्छता कशी आहे. स्वच्छ असेल तर स्वच्छ लिहायचं आहे, अस्वच्छ असेल तर अस्वच्छ लिहायचं. 11 ते 13ची माहिती. प्रश्न 11, स्वयंपाकगृहातील सांडपाणी उघड्यावर साचलेले. होय नाही मध्ये, आहे नाही मध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. जर उघड्यावर साचलेले असेल तर आहे, नाही तर नाही. स्वयंपाकगृहात लागणारे पाणी योग्य प्रकारे साठवलेले आहे की नाही. आहे असेल तर आहे, नाही असेल तर नाही. शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारा पावसाचे पाणी साठवले जाते काय. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. प्रश्न 14, शाळेमध्ये मुलींकरिता उत्तम स्थितीतील स्वतंत्र स्वच्छतागृह, 1 शौचालय व 3 मूत्रालय असं युनिट उपलब्ध असेल तर लिहायचं आहे. मुली एकच स्वच्छतागृह वापरतात, फक्त मुलांकरिता आहे, फक्त मुलींकरिता आहे. होय, स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. यापैकी जो पर्याय आपल्याला लागू असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न 16, शाळेमध्ये किती शौचालय आहेत, मुलांकरिता किती आणि मुलींकरिता किती, त्याची संख्या नोंदवायची आहे. प्रश्न 17, सुस्थितीत असलेल्या मूत्रालयाची संख्या, मुलींकरिता आणि मुलांकरिता जे सुस्थितीत आहे ते त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे. प्रश्न 18, मुलींच्या मूत्रीघरात युरिनल पॅन असल्यास ते सरळ बसवले आहे की उलटे. बघा कुठे कुठे कसं असते,
मुलींचे जे युरिनल पॅन आहे ते उलटे बसवलेले असतात, ते चेक करायचं आहे. जर सरळ असेल तर सरळ, उलटे असेल तर उलटे, किंवा भांडे उपलब्धच नाही, यापैकी जो पर्याय योग्य असेल ते त्या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न 19, दिव्यांग विद्यार्थीकरिता शाळेत स्वच्छतागृहाची उपलब्धता. जर आपल्या शाळेमध्ये कमोड असेल तर आहे लिहायचं आहे, किंवा त्या ठिकाणी आहे नाही मध्ये त्याचं आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न 6वा, त्याच्यामध्ये काही आणखी पर्याय दिलेले 4, त्यापैकी हँडरेल, रॅम्प, प्रवेश करता येईल असं आतमध्ये आधाराची व्यवस्था असलेले अशा पद्धतीचे आहेत ते त्या ठिकाणी तो पर्याय निवडायचा आहे. आणि फोटो 6वा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहाचा आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर 20 ते 22 ची माहिती. प्रश्न 20, स्वच्छतागृहाची उंची व आकार शाळेतील सर्व वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे का? पहिलीची लहान मुलं असतात त्यांच्या उंचीला साजेसं ते आहे का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. 21, शाळेतील शिक्षक व कर्मचारी याकरिता एक स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का? शिक्षक कर्मचाऱ्यासाठी जर असेल तर त्याची माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. प्रश्न 22, शाळेमध्ये सुरक्षित दरवाजा, कडिकोंडा व कपडे अडकविण्यासाठी हुक असलेली स्वच्छतागृह आहेत का? जर असतील तर त्याच्यामध्ये त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी होय नाही मध्ये भरायचं आहे. सुरक्षित छप्पर योग्य वायुविजन, नैसर्गिक उजेड व वारा असलेली स्वच्छतागृह आहेत का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. शाळेमध्ये झाकण असलेली कचरापेटी आहे का? आता कचरापेटी आहे परंतु झाकण असलेले आहेत का? त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी होय नाही मध्ये द्यायची आहे. प्रश्न 25, शाळेत मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात पुरेशी व्यवस्था आहेत का? जसं सॅनिटरी पॅड व इन्सिनरेटेड उपलब्ध आहे का? जर असेल तर होय, प्राथमिक शाळेसाठी हे गैर लागू असेल त्याने गैर लागूचा पर्याय निवडायचा आहे, आणि नाही असेल तर नाही. त्यानंतर सॅनिटरी पॅड व इन्सिनरेटेड उपलब्धतेचा या ठिकाणी आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे. प्रश्न 26, शाळेत किशोरवयीन मुलींसाठी चेंजिंग रूम आहे का? चेंजिंग रूम असेल तर होय, प्राथमिक शाळेसाठी ते गैर लागू होईल, तो पर्याय निवडायचा आहे, आणि नाहीसाठी नाही. या ठिकाणी 8वा फोटो, हात स्वच्छ धुण्याच्या सुविधेचा फोटो. जी सुविधा आपल्या शाळेमध्ये असेल हात स्वच्छ धुण्याची, त्या सुविधेचा आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. मध्यान्ह भोजनापूर्वी विद्यार्थ्यांना एकाच वेळी हात धुण्याची सुविधा, हँडवॉश स्टेशन सगळ्या मुलांना पुरेल असं आहे का? 10 विद्यार्थ्याच्या मागं एक नळ, याप्रमाणे ती सुविधा आहे का? ती माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. प्रश्न 30, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हाताचा स्पर्श टाळता येणारी पॅडल ऑपरेटेड किंवा तत्सम सुविधा साबणाने हात धुण्यासाठी शाळेत उपलब्ध आहेत का? कुठे पायाने ऑपरेट होणारी, पॅडल ऑपरेट होणारी मशीन हे जर असेल हँडवॉश, तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. प्रश्न 34, शाळेत स्वयंपाक खोली, स्वच्छतागृह योग्य ठिकाणी आहे का? आता परिसरामध्ये ते योग्य ठिकाणी आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. प्रत्येक वर्ग, स्वयंपाकगृह, शौचालये व अन्य ठिकाणी कचरापेटी आहे का? होय नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. शाळेच्या परिसरात वापरत असलेले मास्क किंवा टिश्यू पेपर पडले आढळले का? होय किंवा नाही त्याच्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. लॉकडाऊन नंतर शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी शाळेचे योग्य रीतीने निर्जंतुकीकरण केले आहे काय? मग शाळेचे निर्जंतुकीकरण केले असेल तर होय, नसेल तर नाही. 38, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शाळा नियमित निर्जंतुक केली जाते का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. शाळेतील घनकचऱ्याचे जे व्यवस्थापन आहे कसे केले जातात? कोणतेही व्यवस्थापन केलेले नाही, ठराविक उघड्यावर सोडले जाते, प्रवाही सार्वजनिक नालीला जोडले जाते. जो पर्याय योग्य असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न 40, शाळेतील सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाते? कोणतेही व्यवस्थापन नाही, उघड्यावर, तेच नालीला, त्या पद्धतीत जो पर्याय योग्य असेल तो आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व पाणी न तुंबणारा आहे. जर असेल तर होय, नसेल तर नाही. शाळेची इमारत व वर्गखोल्या दररोज झाडल्या जातात. जर दररोज झाडल्या जात असेल तर होय, नसेल तर नाही. 43, स्वच्छतागृह किती दिवसांनी साफ केले जातात? ठराविक मुदत नाही, आठवड्यातून एकदा, आठवड्यातून दोनदा
किंवा दररोज या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरायची आहे। योग्य अशा सफाई साहित्याच्या आधारे स्वच्छतागृह साफ केली जातात, नाही असेल तर नाही, फक्त पाण्याने साफ केली जातात। जो पर्याय आपल्याला लागू असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे। 45 ते 47 ची माहिती भरा। प्रश्न 45, वॉश पाणी स्वच्छता आरोग्य प्रशिक्षण घेतलेले 2 शिक्षक शिक्षिका शाळेत उपलब्ध आहेत का? होय असेल होय, नाही असेल तर नाही। 46, कोरोनाबाबत प्रशिक्षण झालेले किमान 1 शिक्षक, पहिले 2 आता 1 असेल तर 1 होय किंवा नाही, ती माहिती या ठिकाणी भरायची आहे। प्रश्न 47, शाळेमध्ये पाणी स्वच्छता व आरोग्य विषयक सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय मंत्रिमंडळ सारखा गट आहे का? जर शालेय मंत्रिमंडळ जर असेल तर होय लिहायचं आहे, नसेल तर नाही लिहायचं। 48, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जातात काय? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही। प्रश्न 49, स्वच्छतागृहाची स्वच्छता व देखभाल होत असल्याची खात्री कोण करतं? मग वेगळी यंत्रणा नाही, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जे करत असेल ते त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। मध्यान्ह भोजन स्वयंपाकापूर्वी व विद्यार्थी जेवणापूर्वी साबणाने हात धुत असल्याची खात्री कोण करतात? स्वतंत्र यंत्रणा असेल तर लिहा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी किंवा त्याचा एक स्वतंत्र गट, जे पर्याय या ठिकाणी लागू होत असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। 51, दैनिक शालेय परिपाठामध्ये स्वच्छता आरोग्य शिक्षण याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या बाबीचा समावेश आहे का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही। मासिक पाळीशी संबंधित बाबीवर विद्यार्थ्याशी खुलेपणाने चर्चा करून आवश्यक माहिती दिली जातात का? उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्गामध्ये एकही विद्यार्थिनी नाही, चर्चा केली जात नाही, होय दर 3 महिन्यातून एकदा चर्चा केली जाते। यापैकी जो पर्याय आपल्याला लागू होतो तो या ठिकाणी निवडायचा आहे। 53, पाणी स्वच्छता व आरोग्य यावर भर देणारे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केली जातात काय? आयोजित केल्या जात असेल तर होय, नाही तर नाही। शाळेमध्ये भित्तिपत्रके, उद्बोधक वाक्ये प्रदर्शित करून स्वच्छता व आरोग्यावर जागरूकता निर्माण केली जाते काय? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही। शाळेमध्ये शारीरिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने काही नियोजन केले आहे का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही। आता त्या ठिकाणी आपण ही एक प्रश्नावली पूर्ण भरलेली आहे। प्रश्नावली आपल्याला पूर्ण भरायची आहे। कोणता जेवढेही स्टार प्रश्न आहे ते पूर्ण भरायचे आहे, कारण ते भरल्याशी ते सबमिटच होणार नाही। त्याच्यामुळे माहिती ही पूर्ण प्रश्नांची भरायची आहे। सर्व माहिती रिअलिस्टिक भरणे, म्हणजे ती खरी माहिती, जी खरी माहिती आहे तीच आपल्याला भरायची आहे। त्याच्याशिवाय आपलं खरं बेंच मार्किंग या ठिकाणी होणार नाही। आणि माहिती भरण्याच्या संदर्भात जर आपल्याला काही त्रुटी, काही अडचणी येत असतील तर श्री कमलाकर मांडवे सर, अमरावती, जिल्हा समन्वयक यांचा मोबाईल नंबर मी या ठिकाणी सांगत आहे, 9423067752 यांच्याशी आपल्याला संपर्क करायचा आहे। आणि यानंतर आपण सर्व या प्रशिक्षणाला शेवटचा भाग म्हणजे आभार, शाळा स्वच्छता कृती आराखडा बेंच मार्किंग प्रशिक्षणाला या अमरावती जिल्ह्यातील उपस्थित सर्व अधिकारी, केंद्र प्रमुख, सर्व या ठिकाणी उपस्थित शिक्षक, त्यानंतर या प्रशिक्षणातील सर्व सुलभक, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात, उपस्थिती लावली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि प्रशिक्षण या ठिकाणी संपलं, ही तासिका या ठिकाणी संपली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।